ते धनंजय मुंडेंवरच्या आरोपांच्या चौकशीसाठी शासकीय समिती नेमण्यात आली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ही त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। एका आठवड्यामध्ये ही समिती अहवाल देणार आहे। धनंजय मुंडेंवरचे जे आरोप होतात त्यासाठी शासकीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। 2024, 23-24 आणि 24-25 मध्ये बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाला प्रशासकीय मान्यता दिली होती आणि त्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। त्याची दखल घेत अजित पवारांनी शासकीय चौकशी समिती नेमलेली आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया सीमाकडे। सीमा, आज अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे आणि या पत्रकार परिषदेद्वारे जे पुरावे अंजली दमानिया आज आणणार आहेत पुढे, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतील किंवा धनंजय मुंडेंना राजीनामा घेता येईल अशा प्रकारे हे पुरावे असतील असं अंजली दमानिया म्हणतील। काय नेमकी पत्रकार परिषदेसंदर्भातली हवा आहे, काय नेमकं वातावरण आहे, राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात काही चर्चा सुरू आहेत का? अनुपमा, आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जेवढ्या पत्रकार परिषदा अंजली दमानिया यांनी घेतलेल्या आहेत तेव्हा त्यानंतर सरकारवरती एक वेगळा दबाव निर्माण होतो आणि त्याचसोबत धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होते। आज सुद्धा अशीच एक मोठी पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा खुलासा अंजली दमानिया करणार आहे। त्या संदर्भात त्यांनी जेव्हा काल ट्विट करून माहिती दिलेली होती त्यानंतर राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। सोबतच अंजली दमानिया यांनी असा दावा सुद्धा केलेला आहे की ज्यावेळी मी हे पुरावे सादर करेल आणि मोठा खुलासा करणार त्यानंतर सरकारला धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करावीच लागणार आहे, कारण माझ्याकडे ठोस पुरावे आहेत। खरं तर संपूर्ण म्हणजे वेगळं प्रकरण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नवीन प्रकरण आहे, वेगळं प्रकरण आहे, त्यामुळे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या या पत्रकार परिषदेकडे लागून आहे की नक्की कोणते पुरावे आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होईल। खरं तर आतापर्यंतचा आपण जर संपूर्ण अंजली दमानिया यांनी केलेल्या जर आरोपाची जर एक आरोप जर बघितले तर सर्वात आधी त्यांनी एक राग घोटाळा काढलेला होता, त्यानंतर ऑफिस ऑफ प्रॉफिटचे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले होते। फक्त आरोपच नाही तर पुरावे सुद्धा सादर केलेले होते। अर्थात त्यानंतर अजित पवार असेल किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि नंतर धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा दबाव वाढलेला होता, सरकारवरती दबाव वाढलेला होता, मात्र कारवाई कोणतीही करण्यात आलेली नव्हती। आजच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारला कारवाई करावीच लागणार आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। पुरावे त्यांच्याकडे आहेत, कागदपत्र आहे, कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्यांनी फक्त आरोप नाही केले तर सगळ्या आरोपाचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे आजच्या या आरोपाकडे पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर नक्की त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात येणार, सरकारची काय भूमिका असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 11 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि अंजली दमानिया कोणता मोठा बॉम्ब टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच या सर्व घडामोडींवर सीमा लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करत राहू। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तुर्तास माहितीसाठी।